नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम एच अकॅडमी युनिक आपल्या यूट्यूब चॅनलवर. पोलीस भरती PYQ सिरीजच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो. पहिलाच प्रश्न आहे आपला, भारतीय पर्वत शिखरामध्ये खालीलपैकी सर्वात उंच शिखर कोणते? भारतीय पर्वत शिखरामध्ये म्हटलं आहे. ऑप्शन ए K2, बी माउंट एव्हरेस्ट, सी कैलास पर्वत, डी कळसुबाई. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए K2. K2लाच गॉडविन ऑस्टिन असं सुद्धा म्हटलं जातं आणि त्याची उंची आहे 8711 मीटर. जगातील सर्वात उंच शिखर जर म्हटलं तरी माउंट एव्हरेस्ट असं आहे आणि माउंट एव्हरेस्टची उंची जी आहे ती 8848 मीटर आहे आणि K2ची किती आहे 8711 मीटर. ठीक आहे, त्यालाच गॉडविन ऑस्टिन असं म्हटलं जातं. आणि ते K2 जो आहे तो काराकोरम रांगेमध्ये आहे. असा सुद्धा प्रश्न विचारला आहे की K2 भारतातील सर्वोच्च शिखर K2 हा कोणत्या रांगेमध्ये आहे? तर तो काराकोरम रांगेमध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील अतिप्राचीन पर्वतरांग कोणती आहे? ए हिमालय, बी अरवली, सी सह्याद्री, डी बालाघाट डोंगररांग. मी 5 सेकंद थांबणार, याच्यामध्ये तुम्हाला स्क्रीन पॉज करून उत्तर द्यायचं आहे. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन बी अरवली. अरवली पर्वत कुठे आहे? तर ते राजस्थानमध्ये आहे. अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर गुरु शिखर आहे आणि गुरु शिखरची उंची आहे 1722 मीटर. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे, गुरु शिखराची उंची आहे 1722 मीटर, जे आहे अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर गुरु शिखर. पुढचा प्रश्न आहे, भारतातील भौगोलिकदृष्ट्या मध्यवर्ती शहर कोणते? ए नागपूर, बी दिल्ली, सी मुंबई, डी अलाहाबाद. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए नागपूर. यालाच 0 माईल शहर असे म्हटलं जातं नागपूरला. ठीक आहे, असाही प्रश्न येऊन गेलेला आहे की 0 माईल शहर हे भारतातील 0 माईल शहर कोणते? तर ते आहे नागपूर. ठीक आहे, त्याचं कारण काय आपण या प्रश्नामधून पाहतोय, भारतातील भौगोलिकदृष्ट्या मध्यवर्ती शहर आहे ते. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र शासनाची अलीकडच्या काळातील जलसंधारणाची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना कोणती आहे? ए लघु पाटबंधारे, बी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, सी जलयुक्त शिवार, डी मध्यम पाटबंधारे. हा जुना प्रश्न आहे, त्यामुळे याच्यामधलं ऑप्शन आत्ताचं जे नाव आहे ते दिलेलं नाही आहे. जास्त काही डिफरन्स नाही आहे आत्ताच्या नावांमध्ये सुद्धा, सेमच आहे. आपल्याला आन्सर बघायचं आहे. याचं उत्तर आहे जलयुक्त शिवार. आणि जे आत्ताची योजना चालू आहे ती सुद्धा जलयुक्त शिवारच आहे, फक्त 2.0 म्हणजे दुसरा भाग त्याचा थोडक्यात. तर अशी ही योजना चालू आहे, जलयुक्त शिवार 2.0. जर सध्या जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर हे द्यायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, जांभा मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते? ए परभणी, बी अकोला, सी नागपूर, डी रत्नागिरी. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन डी रत्नागिरी. दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडचा काही भाग, त्याचप्रमाणे कोल्हापूरमध्ये सुद्धा जांभी मृदा आढळते आणि याच जांभी मृदेमध्ये बॉक्साईट हे खनिज आपल्याला सापडतं. पुढचा प्रश्न आहे, तलावातील मासेमारी कोणत्या जिल्ह्यात केली जाते? ए बीड, बी परभणी, सी भंडारा, डी लातूर. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन सी भंडारा. पुढचा 7वा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील डॅश डॅश जिल्हा संत्री उत्पादनात आघाडीवर आहे? ए अहमदनगर, बी जळगाव, सी नागपूर, डी सांगली. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन सी नागपूर. फळे आणि प्रसिद्ध ठिकाणे पाहूयात. हापूस आंबे रत्नागिरीमध्ये प्रसिद्ध आहेत, द्राक्षे नाशिकची, अंजीर राजेवाडीमधील, सीताफळे दौलताबादची आहेत आणि कलिंगड आहेत अलिबागमध्ये फेमस. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. हापूस आंबे रत्नागिरी, द्राक्षे नाशिक, अंजीर राजेवाडी, सीताफळे दौलताबाद आणि कलिंगड अलिबागचे. पुढचा 8वा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ कोणत्या शहरात आहे? ए सांगली, बी सातारा, सी जालना, डी अकोला. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए सांगली. पुढचा 9वा प्रश्न आहे, भारतामध्ये सर्वात प्रथम कोणते युरोपियन लोक पोहोचले? हा मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण प्रश्न पाहिला होता आणि त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा पाहिलं होतं. बघूया कोणाकोणाला आन्सर येते त्याचं. ऑप्शन ए डच, बी इंग्रज, सी फ्रेंच, डी पोर्तुगीज.
आणि याचं उत्तर आहे ऑप्शन डी पोर्तुगीज. कशाप्रकारे लक्षात ठेवायचं आहे तर आपल्याला PDF लक्षात ठेवायचं. आपण जी प्रश्नपत्रिका वगैरे ते बोलतो ना PDF द्या वगैरे पाठवा किंवा PDF पाठवतो आपल्याला एकमेकांना पाठवतो शेअर करतो PDF. तर ती PDF जो आहे ना त्याच्यामधला P म्हणजे पोर्तुगीज, D म्हणजे डच, F म्हणजे फ्रेंच. तर हा क्रम लक्षात ठेवायचा आहे. फक्त आपल्याला हे लक्षात ठेवायचं की इंग्रज हे डच नंतर इंग्रज आले त्यामुळे PDF लक्षात ठेवलं D आणि Fच्या मध्ये फक्त E टाकायचा. म्हणजेच काय तर हा क्रम झाला आपला कशाचा युरोपियन लोक भारतामध्ये येण्याचा क्रम आहे. पोर्तुगीज, डच, इंग्रज, त्याच्यानंतर फ्रेंच, शेवटी कोण झाले फ्रेंच आले. तर पुढचा प्रश्न आहे कार्ल मार्क्स हा कोणत्या देशातील विचारवंत होता. A रशिया, B इंग्रज, C जर्मनी, D पोलिश. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन C जर्मनी. पुढचा 11वा प्रश्न आहे राष्ट्रसंघाची निर्मिती कोणत्या वर्षी झाली. हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे, वारंवार विचारला जातो पोलीस भरतीला. ऑप्शन A 1920, B 1924, C 1929, D 1910. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन A 1920. राष्ट्रसंघाची निर्मिती 1920 वर्षी झाली. ॲडॉल्फ हिटलर हा कोणत्या देशातील हुकुमशाह होता. A इंग्लंड, B जर्मनी, C अमेरिका, D रशिया. ॲडॉल्फ हिटलर. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन B जर्मनी. पुढचा 13वा प्रश्न आहे परराष्ट्र धोरणातील पंचशील तत्त्वे कोणत्या भारतीय पंतप्रधानांनी मांडली. A इंदिरा गांधी, B पंडित जवाहरलाल नेहरू, C महात्मा गांधी, D अटल बिहारी वाजपेयी. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन B पंडित जवाहरलाल नेहरू. पुढचा 14वा प्रश्न आहे कैलास सत्यार्थी यांना शांततेचा नोबेल कोणत्या वर्षी मिळाला. कैलास सत्यार्थी. ऑप्शन A 2010, B 2012, C 2014, D 2016. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन C 2014. शांततेचा नोबेल 2014 मध्ये मिळाला कैलास सत्यार्थी यांना. 15वा प्रश्न आहे संयुक्त राष्ट्राच्या सर्व सभासद राष्ट्राचे प्रतिनिधी खालीलपैकी कोणत्या घटकाचे सभासद असतात. संयुक्त राष्ट्राच्या सर्व सभासद राष्ट्राचे प्रतिनिधी खालीलपैकी कोणत्या घटकाचे सभासद असतात. A सुरक्षा परिषद, B आंतरराष्ट्रीय न्यायालय, C आमसभा, D सचिवालय. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन C आमसभा. भारताच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे. A अरबी समुद्र, B बंगालचा उपसागर, C हिंद महासागर, D अटलांटिक समुद्र. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन C हिंद महासागर. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्र आणि भारताच्या पूर्वेला बंगालचा उपसागर आहे. पुढचा 17वा प्रश्न आहे 1971ला पाकिस्तानची विभागणी होऊन कोणता नवीन देश निर्माण झाला. A पश्चिम बंगाल, B बांगलादेश, C ब्रह्मदेश, D नेपाळ. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन B बांगलादेश. पुढचा 18वा प्रश्न आहे रिश्टर्स हे डॅश डॅशची तीव्रता मोजण्याचे एकक आहे. A भूकंप, B ज्वालामुखी, C सागरी लाटा, D हवामानातील तापमान. रिश्टर स्केल. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन A भूकंप मोजण्याचे. 19वा प्रश्न आहे टुंड्रा प्रदेश हा कोणत्या कटिबंधात येतो. A शीतकटिबंध, B विषुववृत्तीय, C समशीतोष्ण, D वाळवंटी प्रदेश. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन A शीतकटिबंधात. टुंड्रा प्रदेश शीतकटिबंधामध्ये. 20वा प्रश्न आहे चेन्नई येथे डॅश डॅश हे भारतातील सर्वात लांब पुळण आहे. A कलंगूट, B मरीना, C कोवलम, D केळशी. सर्वात लांब भारतातील सर्वात लांब पुळण. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन B मरीना. हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. चेन्नई येथे आहे मरीना बीच आणि त्याचं लांबी जी आहे ती जवळपास 6 किलोमीटर एवढी किनारपट्टीची लांबी आहे. भारतातील सर्वात लांब पुळण आहे ती मरीना. चेन्नईतील मरीना तमिळनाडूमध्ये आहे. तमिळनाडू राज्यामध्ये चेन्नई येथे मरीना बीच.
पुढचा 21वा प्रश्न आहे, किल्ल्याच्या भोवतीची भिंत यास काय म्हणतात? ए तट, बी बुरुज, सी तिटा, डी चौक. तट आणि बुरुजमध्ये कन्फ्युजन होऊ शकतो. ठीक आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन ए तट. तर बुरुज कशाला म्हणतात? पूर्वीच्या काळी किल्ल्यांच्या चारी बाजूंच्या जे भिंती होत्या म्हणजेच काय तर तट, हे तट जोडणाऱ्या गोलाकार भिंतींना बुरुज अशी ही संज्ञा दिली जाते. या बुरुजांवरती तोफा ठेवलेल्या असायच्या. ओके. पुढचा 22वा प्रश्न आहे, सॅमसंग कंपनी कोणत्या देशातील आहे? ए जपान, बी दक्षिण कोरिया, सी चीन, डी भारत. सॅमसंग कंपनी आणि ती आहे ऑप्शन बी दक्षिण कोरियाची. पुढचा 23वा प्रश्न आहे, मधुमेह डॅश डॅश या द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो? ए ग्लुकोज, बी साखर, सी इन्सुलिन, डी कॅल्शियम. मधुमेह आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी इन्सुलिन. पुढचा प्रश्न आहे, ग्राफाइट हे कोणत्या तत्वाचे स्वरूप आहे? ए नायट्रोजन, बी ऑक्सिजन, सी हायड्रोजन, डी कार्बन. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी कार्बन. कार्बनचे स्फटिकीय अपरूप आपण मागच्याच व्हिडिओत पाहिले आहे. कोणते कोणते आहेत? ग्राफाइट, फुलेरिन्स आणि हिरा. हे काय आहेत? 3 आपले कार्बनचे स्फटिकी अपरूपे आहेत. पुढचा प्रश्न आहे, एंडोसल्फान हे खालीलपैकी काय आहे? ए कीटकनाशक, बी कवकनाशक, सी बुरशीनाशक, डी तणनाशक. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए कीटकनाशक. एंडोसल्फान हे कीटकनाशक आहे. तर हे होते आजचे 25 प्रश्न. उद्या परत 25 प्रश्न घेऊन परत भेटूयात. धन्यवाद मित्रांनो.